नमस्कार, मी डॉक्टर गणेश लोखंडे, प्रमुख मानसशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्राची ध्येये याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. आपल्याला माहीत आहे की मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करते. हेच विटेन आणि लॉयड यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर विटेन आणि लॉयड यांचं 2007चं असं मत आहे की मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे की ज्या शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा आणि त्यामागील शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो आणि माहिती जी गोळा केली जाते, ह्या गोळा केलेल्या माहितीचा मानवी जीवनातील समस्या निराकरण करण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी उपयोग करणारा हा एक पेशा आहे. म्हणजे आपल्याला एक लक्षात येतं की मानसशास्त्राचा मूळ अभ्यास विषय हा मानवी वर्तन आहे, मानवाच्या मानसिक प्रक्रिया आहे. आणि हा जो अभ्यास केला जातो, हा अभ्यास शास्त्रीय पद्धतीनं केला जातो. म्हणजे मानसशास्त्र हे शास्त्र आहे. मानसशास्त्र हे शास्त्राच्या निकषांना पाळून अभ्यास करते, मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा मानवी वर्तन आहे आणि मानवी व्यक्तिकेंद्रित अभ्यास हा मानसशास्त्राचा अभ्यास विषय आहे. आणि त्यामध्ये मानसिक प्रक्रियांचा अभ्यास, मानवी वर्तनाचा अभ्यास हा मानसशास्त्राचा अभ्यास विषय आहे. आता महत्त्वाची बाब अशी आहे की मानव आजच्या यंत्रयुगामध्ये, आजच्या आधुनिकीकरणामध्ये अनेक क्षेत्रात, वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन पोहोचला आहे. मानवाच्या कार्याची व्याप्ती, मानवाच्या कार्याची क्षेत्र ही अनंत झाली आणि त्याचं स्वरूपसुद्धा विस्तृत असंच आहे. आणि अशा विस्तृत क्षेत्रामध्ये मोठमोठ्या यंत्रांवरती, आधुनिक यंत्रावरती मानव काम करतो. आता ज्या ठिकाणी मानव येतो, ज्या ठिकाणी समूह येतो, ज्या ठिकाणी कार्य केलं जातं, त्या ठिकाणी अनेक परस्पर संबंध निर्माण होतात, आंतरक्रिया होतात आणि त्याच्यातूनच काही समस्यासुद्धा भेडसावतात. हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून मानसशास्त्राला गरज निर्माण झाली किंवा मानसशास्त्राला हे एक काम करावं लागलं की मानव ज्या म्हणून क्षेत्रात गेला ना, त्या क्षेत्रात मानसशास्त्राला जाणं भाग पडलं. कारण मानसशास्त्राचा मूळ अभ्यास विषयच आहे व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं वर्तन, त्या व्यक्तीच्या मानसिक प्रक्रिया हा मानसशास्त्राचा अभ्यास विषय आहे. आणि म्हणून कोण्या एका क्षेत्रावरती मानसशास्त्राला लक्ष देऊन थांबणं शक्यच नव्हतं. आणि म्हणून मानसशास्त्रानं काय केलं, मानव ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी जाऊन आपलं कार्य करायला सुरुवात केलं किंवा मानवाच्या विकासासाठी, मानवाच्या कल्याणासाठी, मानवाचा आयुष्याचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या समस्या परिहार करण्यासाठी आणि एक गुणात्मकता देण्यासाठी, गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी म्हणून मानसशास्त्रज्ञांना मानवाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जावं लागलं. आणि म्हणूनच 2004मध्ये अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांचं वर्गीकरण केलं. त्यावेळेस तब्बल 53 शाखा आज मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रभावीपणे काम करताना दिसून येतात. अर्थातच ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी काम करणाऱ्या वेगवेगळ्या शाखा जरी असल्या तरीसुद्धा या शाखांचा मूळ विषय हाच आहे, मानवाचं वर्तन, मानवाच्या मानसिक प्रक्रिया. आणि याला अनुसरून मानसशास्त्राचे 2 प्रमुख विभाग पाडले गेले. त्याच्यामध्ये सैद्धांतिक शाखा आणि दुसरी उपयोजित शाखा. ह्या 2 शाखांच्या आधारे एकंदरीत 53 उपशाखा काम करतात. ज्या सैद्धांतिक मानसशास्त्राच्या शाखा आहेत त्या सर्वसाधारणपणे मानसशास्त्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांना अनुसरून किंवा समाजामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या समस्या असतील त्या समस्यांना अनुसरून संशोधनाचं मुख्य काम करतात. सिद्धांत निर्मिती करणं, नियम आणि तत्व यांची निर्मिती करणं, एक शास्त्रीय आधार देण्याचं काम ही सैद्धांतिक शाखा करते. आणि ह्या सैद्धांतिक शाखांवरती आधारित मानसशास्त्राच्या ज्या काय उपशाखा आहेत, म्हणजे ज्या उपयोजित शाखा आहेत, ह्या उपयोजित शाखा मानवाच्या जीवनामध्ये असणाऱ्या समस्या असतील किंवा मानवाच्या जीवनामध्ये विकास करणं असेल, प्रगती साधणं असेल, याच्यासाठी म्हणून ह्या उपयोजित शाखा सैद्धांतिक शाखांच्या ज्ञानाच्या आधारावरती, माहितीच्या आधारावरती, सिद्धांताच्या आधारावरती ह्या उपयोजित शाखा अत्यंत प्रभावीपणे काम करताना दिसून येतात. त्यामुळे ज्यावेळेस
ज्यावेळेस आपल्याला या मानसशास्त्राच्या ध्येयांचा किंवा कार्याचा विचार करावा लागेल त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की ह्या दोन्ही शाखा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मानसशास्त्राची जी ध्येय आहेत ही मानसशास्त्राची ध्येय किंवा कार्य ही सैद्धांतिक शाखा आणि उपयोजित शाखा ह्या दोन्ही शाखांवरती आधारित निश्चित करण्यात आलेले आहेत. त्याचा मूळ उद्देशच असा आहे की सर्वसाधारणपणे एकंदर मानवाचा सांगोपांग अभ्यास झाला पाहिजे. मग मानव कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करू द्यात, त्या क्षेत्रामध्ये प्रगती साधण्यासाठी, विकास करण्यासाठी, निर्माण होणाऱ्या समस्यांचा परिहार करण्यासाठी म्हणून या शाखा अत्यंत प्रभावीपणे काम करतात. तेच मानसशास्त्राची उद्दिष्ट किंवा ध्येय आहेत. सर्वसाधारणपणे यातले मानवाच्या वर्तनाचं वर्णन करणं असेल, मानवाच्या वर्तनाचं स्पष्टीकरण करणं असेल आणि मानवाच्या वर्तनाचं पूर्वकथन करणं असेल, ही तीन जी प्रमुख कार्य आहेत किंवा ही तीन प्रमुख उद्दिष्ट मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखांवरती आधारित असताना दिसून येतात. आणि त्यानंतरची जी जेवढी काही उद्दिष्ट असतील किंवा जेवढी काही कार्य मानसशास्त्राकडून पार पाडली जातात ती सैद्धांतिक शाखेवरती आधारित काम करणाऱ्या मानसशास्त्राच्या उपयोजनात्मक शाखा ज्या आहेत ह्या शाखांकडून ही उद्दिष्ट किंवा कार्ये अत्यंत प्रभावीपणे पूर्ण केली जातात. तर आपण आत्ता बघूयात की मानसशास्त्र काम काय करतं किंवा मानसशास्त्राची ध्येय तरी काय आहेत. त्यातली महत्त्वाची बाब आपण लक्षातच ठेवायचं की मानव एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं वर्तन आणि मानसिक प्रक्रिया याला आधारित धरूनच व्यक्तिकेंद्रित दृष्टिकोनातून मानसशास्त्र अभ्यास करतं. याच्यामध्ये एका व्यक्तीच्या वर्तनाचा, तिच्या असणाऱ्या मानसिक प्रक्रियांचा इतर वेगवेगळ्या घटकांवरती किंवा वेगवेगळ्या घटकांचा व्यक्तीच्या वर्तनावरती काय प्रभाव पडतो याच्या संदर्भात आपण अभ्यास करतो. त्यातलं पहिलं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे मानसशास्त्राचं ते म्हणजे मानवी वर्तनाचं वर्णन करणं. आता ह्याच्यामध्ये वर्णन करणं याचा साधा अर्थ आपण असा घेणार आहोत की मानवी वर्तन समजून घेणं, मानवी वर्तनाचं आकलन करणं. आता एखादी व्यक्ती विशिष्ट प्रकारचं वर्तन करते, ते योग्य आहे अयोग्य आहे ही नंतरची बाब आहे. परंतु ज्या वेळेस एखादी व्यक्ती विशिष्ट प्रकारचं वर्तन करते त्यावेळेस त्या व्यक्तीच्या संदर्भात पाहणाऱ्या व्यक्ती असतील किंवा जिच्या संदर्भात ते वर्तन केलं असेल त्यांना प्रश्न पडतो हे वर्तन असं का केलं, हे असं का होतं. म्हणजे व्यक्तीच्या वर्तनासंदर्भात आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो. म्हणजे आपल्याला अपेक्षित असं इतरांनी वर्तन करावं असं आपल्याला वाटत असतं. यदा कदाचित आपल्या अपेक्षेला अनुसरून इतरांकडून वर्तन घडेलच असं नाही. कारण जी व्यक्ती वर्तन करणारी असते ही वर्तन करणारी व्यक्ती तिला ज्या पद्धतीनं वाटतं त्या पद्धतीनं ती उद्दीपकाला प्रतिक्रिया देते. आता हा उद्दीपक कोण असतो, मग आपल्या सभोवताली असणाऱ्या वस्तू असतील, व्यक्ती असतील किंवा समूह असेल किंवा जे काही सजीव आणि निर्जीव घटक असतात, मानवेतर प्राणी असतात, या घटकाला अनुसरून व्यक्तीकडून प्रतिक्रिया दिली जाते. ही प्रतिक्रिया आपल्या प्रत्येकाची भिन्न असते. म्हणजे एखाद्या उद्दीपकाला जी प्रतिक्रिया दिली जाते तीच प्रतिक्रिया दुसऱ्या व्यक्तीकडून तशाच पद्धतीनं होईल अशी नाही. कारण उद्दीपक जरी एक असला तरी सुद्धा प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिपरत्वे भिन्नता असते. म्हणूनच आपल्याला प्रश्न पडतो असं का केलं, हे असं का घडलं. आणि म्हणून ज्या व्यक्तींचं वर्तन घडत असतं किंवा एखाद्या व्यक्तीचं वर्तन जे घडतं त्या वर्तनाचं वर्णन करण्याचं काम, समजून घेण्याचं काम, वर्तन आकलन करण्याचं काम मानसशास्त्र आणि मानसशास्त्रज्ञ करतात. आता याच्यामध्ये वर्तन जर आकलन करून घ्यायचं असेल किंवा वर्तनाचं वर्णन करायचं असेल ना तर वर्तनाचं निरीक्षण करावं लागेल. आता निरीक्षण करायचं असेल ना तर मानसशास्त्रज्ञ कोणत्याही व्यक्तीचं वर्तनाचं निरीक्षण करत असताना ते अत्यंत बारकाईनं करतात. नवे ती अपेक्षाच असते. आता निरीक्षण करणं याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण निरीक्षण ही शास्त्रीय पद्धती आहे. कारण निरीक्षण करणारी व्यक्ती तज्ज्ञ, अनुभवी, ज्ञानी, त्या क्षेत्रातलं ज्ञान असणारी, कौशल्याधिष्ठित असावी लागते. कारण निरीक्षणासाठी अत्यंत बारकावे टिपावे लागतात. आणि दुसरी महत्त्वाची बाब, हे बारकावे टिपून त्यांच्या नोंदी घ्याव्या लागतात. आणि म्हणून ज्या वेळेस मानसशास्त्रज्ञांसमोर एखाद्या व्यक्तीच्या संदर्भातला अभ्यास येतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या वर्तनासंदर्भात निष्कर्षाप्रत पोहोचायचं असतं त्यावेळेस मानसशास्त्रज्ञ अत्यंत बारकावेनं, काटेकोरपणे, शास्त्रीय पद्धतीनं, वस्तुनिष्ठपणे, पूर्वग्रह रहित
त्या व्यक्तीचं निरीक्षण करतात आणि त्याचे बारकावे टिपून ठेवतात, नोंदी करतात. हे करणं अपेक्षित असतं, कारण काही नोंदी आपल्याकडून स्मृतीमधून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून त्याच्या नोंदी होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आता ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं निरीक्षण केलं जातं त्यावेळेस त्याच्या नोंदी घेतल्या जातात, त्यानंतर त्या व्यक्तीच्या वर्तनाचं वर्णन करणं सोपं होतं. आता मानसशास्त्रज्ञ काय करतील, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचं निरीक्षण करायचं आहे त्यावेळेस वेगवेगळ्या निरीक्षण पद्धतींचा अवलंब केला जाईल. मग त्याच्यामध्ये नैसर्गिक निरीक्षण असेल, प्रायोगिक निरीक्षण असेल, सहभागयुक्त निरीक्षण असेल, असहभागयुक्त निरीक्षण असेल, मग रचित असेल, अरचित असेल, कोणत्याही पद्धतीचा असेल, त्या व्यक्तीच्या संपर्कात जाऊन किंवा अलिप्त राहून निरीक्षण करावं लागेल आणि त्याच्या बारकाईने नोंदी केल्या जातील. म्हणून मानसशास्त्राचं पहिलं ध्येय आहे व्यक्तीचं वर्तन समजून घेणं, व्यक्तीच्या वर्तनाचं वर्णन करणं. आणि ज्या वेळेस बारकावे टिपले जातात ना त्यावेळेस आपल्याला वर्तनाचं आकलन होतं आणि एक लेबल लावता येतं, वर्तनाचं नामकरण केलं जातं. हे नामकरण करणं म्हणजे एखादं वर्तन होतं ते योग्य आहे का अयोग्य आहे. बरं, अयोग्य असेल तर ते कोणत्या प्रकारामध्ये मोडतं, त्याला नामकरण काहीतरी द्यावंच लागेल ना. मग त्याच्यासाठी वर्तनाचं वर्णन होणं, त्याचं आकलन होणं, त्यानंतरच आपण त्याला नाव देणार आहे किंवा अमुक एक वर्तन हे असं आहे, मग ते आक्रमक आहे का अनाक्रमक आहे ह्याचं तुम्ही नामकरण करणार असता. ते अचूक होण्यासाठी अत्यंत बारकाईनं वर्तन हे समजून घ्यावं लागतं. उदाहरणार्थ आपण एक काल्पनिक उदाहरण घेऊयात की समजा एखाद्या सोसायटीमध्ये राहणारी मुलं आहेत किंवा सोसायटीमध्ये असणारी मुलं दर शनिवारी दुपारनंतर खूप दंगा करतात, आक्रमक होतात, मारामाऱ्या करतात, भांडण करतात. हे काय आहे, समस्या निर्माण झाली. आता ही समस्या निर्माण झाल्यानंतर काय होतं की आता दर शनिवारी होतंय, दुपारनंतर होतं, मुलं आक्रमक होतात, मारामाऱ्या करतात, भांडण करतात आणि मग प्रत्येकाच्या आईवडिलांकडे ती तक्रार जाते. आता हे करत असताना मानसशास्त्रज्ञांना मुलांचं निरीक्षण करावं लागेल. म्हणजे निरीक्षण केल्याशिवाय मुलं का भांडतात शनिवारी, बाकी दिवशी नाही आहेत भांडत, शनिवारीच भांडण करतात, आक्रमक होतात, मारामाऱ्या करतात. मग त्याच्यासाठी मानसशास्त्रज्ञ दर शनिवारी त्यांच्यावरती पाळत ठेवून राहतात, निरीक्षण करून राहतील आणि मग त्यांच्या वर्तनाचं वर्णन केलं जाईल की भांडण करतात म्हणजे ते आक्रमक होतात, दर शनिवारी आक्रमक होतात, बाकी दिवशी अत्यंत उत्तमपणे खेळून ते घरी निघून जातात. म्हणून दुसरं उद्दिष्ट मानसशास्त्राचं आहे की वर्तनाचं वर्णन केल्यानंतर तुम्हाला वर्तनाचं स्पष्टीकरण करावं लागेल. वर्तनाचं स्पष्टीकरण म्हणजे का, असं का होतं, का म्हणून हे असं घडतं. कारण वर्तनाचं वर्णन आपण केलं की एखादं विशिष्ट वर्तन किती वेळा घडतं दिवसाकाठी, त्याची वारंवारता काय आहे, किती वाजता घडतं किंवा दोन वर्तन प्रकारामध्ये वेळ किती असतो, या सगळ्या गोष्टींचं आपण वर्णन केलं ना. मग आता आपल्याला स्पष्टीकरण करावं लागतं की हे वर्तन जे आहे हे नेमकं असंच का घडतं, त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा करणं, वर्तन का घडलं याच्या पाठीमागची कारणं शोधणं, त्याच्या पाठीमाग असणाऱ्या कारणांचा शोध घेणं म्हणजेच वर्तनाचं स्पष्टीकरण असतं. वर्णन केल्यानंतर स्पष्टीकरण करणं शक्य होतं. म्हणजे अगोदर काय घडतंय हे कळलं पाहिजे आणि काय घडतंय हे कळल्यानंतर दुसरा प्रश्न निर्माण होतो, का घडतं. जर पहिल्यातच गोंधळ झाला, काय घडतंय हेच जर समजत नसेल तर आपण काय का घडतं याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. आणि म्हणून ज्या वेळेस काय घडतं हे कळतं त्यानंतर आपला दुसरा टप्पा येतो, तो म्हणजे का असं होतं. प्रश्न पडतात, त्याच्या पाठीमागची कारणं शोधावी लागतील. आता कारणं शोधायची म्हणजे ती तार्किक असावीत, अतार्किक चालणार नाहीत. कारण मानसशास्त्र हे शास्त्र आहे, म्हणजे एखाद्या वर्तनाच्या बाबतीमध्ये कारणमीमांसा करत असताना तार्किक पद्धतीनं करावे लागतील, तर्कशुद्ध पद्धतीनं, अभ्यासू अशा पद्धतीनंच करावे लागतील. आणि हे करायचं असेल ना, मानसशास्त्रज्ञ अनुभवी, तज्ज्ञ, पूर्वग्रह रहित असाच असला पाहिजे. जर पूर्वग्रह असतील मानसशास्त्रज्ञांकडे तर ते पारदर्शकपणे काम करू शकणार नाहीत. आणि म्हणून कारणांचा शोध कसा घ्यायचा, ही संशोधक दृष्टिकोन जो असतो ना, हा संशोधक दृष्टिकोन मानसशास्त्रज्ञांमध्ये असणं गरजेचं आहे. तरच आपण योग्य कारणांपर्यंत जाऊ.
कारण मी मगा उदाहरण जे काल्पनिक सांगितलं त्याच्यामध्ये मी एक शब्द असा म्हटलं होतं की दर शनिवारी दुपारनंतर मुलं भांडण करतात. मग एखादा जर मानसशास्त्रज्ञ म्हणत असेल बरं शनिवार आहे म्हणूनच होतं का असं, किंवा त्याचं काहीतरी वेगळं अतार्किक काहीतरी विचार लावत असतील तर ते मानसशास्त्राच्या कसोटीमध्ये मानसशास्त्राच्या निकषामध्ये बसणार नाही. आणि म्हणून आपल्याला ज्या वेळेस कारणांचा शोध घ्यावा लागेल त्यावेळेस तो तार्किक पद्धतीनंच घ्यावा लागेल, शास्त्रशुद्ध पद्धतीनंच घ्यावा लागेल, वस्तुनिष्ठ विश्वसनीय पद्धतीनंच कारणांची मीमांसा करावी लागेल. मग मानसशास्त्रज्ञ काय करतील मगाच्या उदाहरणामध्ये, तर एखाद्या सोसायटीमध्ये असणारी मुलं जी आहेत ती शनिवारी दुपारनंतर भांडण करतात. मग त्यावेळेस काय करावं लागेल की शनिवारी का भांडण करतात याच्या पाठीमागची, बरं दुपारनंतर सुट्टी असते मग रविवारी सुट्टी असते ना, मग रविवार का भांडण करत नाही आहेत हाही प्रश्न पडला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आई वडील घरी नसतात म्हणून करतात का, मग बाकीच्या वारी आई वडील घरी नसतील मग त्यावारी का होत नाही आहेत, इतर जे वार आहेत त्या वाराला सुद्धा व्हायला पाहिजेत. मग याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी मागाचे जे म्हटलं ना की संशोधक वृत्ती, संशोधक दृष्टिकोन हा मानसशास्त्रज्ञांकडे असावा लागतो. मग त्याच्यासाठी काय करणं अपेक्षित आहे, जर तुम्हाला तार्किकच कारण शोधायचं असेल तर मुलांच्या सोमवार ते रविवारपर्यंतच्या प्रत्येक दिवसाचं दैनंदिन जाणून घ्यावी लागेल. प्रत्येक मुलाची दैनंदिनी, सोमवारी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय करतो ते रविवारी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक मुलाचा दिनक्रम काय आहे, त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात असणारा दिनक्रम काय आहे हे जर आपण जाणून घेतला तर आपल्याला वर्तनाचं स्पष्टीकरण करणं, वर्तनाच्या पाठीमागं असणारं एकच एक कारण शोधणं शक्य होईल किंवा अचूक असणारी कारणांचा मागोवा घेणं शक्य होईल. म्हणून ज्या वेळेस कारणांचा मागोवा घेतला जाईल त्यावेळेस वर्तनाचं पूर्वकथन करावं लागतं. कारण ज्या वेळेस तुम्ही वर्तनाचं वर्णन करता, वर्तनाच्या पाठीमागे कारणांचा शोध घेता, त्यानंतर हे जर असंच राहिलं, मुलं जर दर शनिवारी भांडण करतात, दर शनिवारी आक्रमकपणा करतात, माऱ्या करतात, याच्याकडे जर सर्वांनीच दुर्लक्ष केलं तर त्याचं फलित पुढं चालून काय असेल हे सुद्धा सांगता आलं पाहिजे. म्हणून वर्तनाचं पूर्वकथन हा सुद्धा मानसशास्त्राच्या ध्येयांमधील एक महत्त्वाचा भाग आहे. पूर्वकथन म्हणजे काय, आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. जर आजच आपला मुलगा चोऱ्या करत असेल, आजच आपला मुलगा छोट्या मोठ्या खोटं बोलत असेल तर पुढं चालून काय होईल हे आपल्याला लक्षात यायला फार उशीर नाही लागत. तसंच या ठिकाणी मानसशास्त्रज्ञांचं मत आहे की प्रत्येक वर्तनामागील कारणे शोधल्यानंतर त्याचे परिणाम काय होऊ शकतात, त्याचं भविष्यकथन काय असेल, पूर्वकथन काय असेल हे सुद्धा करणं मानसशास्त्रज्ञांचं काम आहे. कारण एकच एक वर्तन प्रकार, एकच एक कृती जर आपण वारंवार करत असेल तर ते आपल्या वर्तनाची शैली तयार होते, म्हणजेच आपला तो एक सवयीचा भाग होतो. मग त्याच्यामध्ये आपण नेहमी खरे बोलणं हाच वर्तन प्रकार जर आपण वारंवार करत असेल तर खरे बोलण्याची सवय लागेल. खोटे बोलण्याचा वर्तन प्रकार रोजच होत असेल तर त्याचं आपल्या वर्तनामध्ये दृढीकरण होतं, बळकटीकरण होतं आणि तो एक सवयीचा भागच बनून जातो. व्यक्ती चक्क प्रत्येक वेळेस खोटंच बोलून वेळ टाळून नेण्याचा प्रयत्न करत असते आणि हे त्या व्यक्तीच्या भविष्यासाठी खूप घातक असतं. आणि म्हणून मानसशास्त्रज्ञांचं मत आहे वर्तन इष्ट आहे का अनिष्ट आहे. वर्तन इष्ट असेल ना तर आजचं वर्तन असणारे इष्ट असेल तर ते भविष्यामध्ये त्या व्यक्तीसाठी उपकारक असेल, तिच्या सर्वांगीण विकासासाठी उपकारक असेल. परंतु आजचं असणारं अनिष्ट वर्तन जर बळकट होत गेलं तर भावी जीवनामध्ये पुढे चालून त्या व्यक्तीसाठी ते खूप हानिकारक असू शकतं. आणि म्हणून वर्तनाचं पूर्वकथन करण्याचं काम मानसशास्त्रज्ञ करतात. म्हणजे ज्या वेळेस एखादं वर्तन समजा अनिष्ट वर्तन घडतं ते जर वारंवार सतत घडत गेलं तर पुढे चालून मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात हे मानसशास्त्रज्ञ सांगतात. आता एक सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे, पूर्वकथन म्हणजे काय, त्या व्यक्तीच्या संदर्भातली भविष्यवाणी मुळीच नसते. आणि दुसरी अपेक्षा अशी आहे की अनेकांचं असं मत आहे किंवा अनेक लोक सांगतात की बाबा आजच्या परिस्थितीमध्ये मानसशास्त्रज्ञ ते सांगतील ते पुढं होईलच असं काही नाही आहे. परंतु एक गोष्ट आपण जर लक्षात घेतली, आज जर आपण हे जाणून घेतलं की आपल्यामध्ये काय इष्ट आणि अनिष्ट आहे हे जर जाणून घेतलं तर नक्कीच आपण अनिष्ट गोष्टींवरती नियंत्रण आणू शकतो.
आणि म्हणून ते आज जाणून घेणं गरजेचं असतं. जर अनिष्ट गोष्ट असेल, अनिष्ट वर्तन प्रकार असेल, तो पुढं चालून तसाच राहिला तर भविष्याच्या दृष्टिकोनातून तो हानिकारक असतो. मग आज जे सांगितलंय ते उद्या होईलच असं तर ते करता येतं. म्हणजे आज जर एखाद्या पालकांना सांगितलं की तुमच्या मुलामध्ये असणाऱ्या इंजिनिअरिंगसाठीच्या अभिक्षमता ह्या उत्तम आहेत, हे ज्यावेळेस एखादे सायकोलॉजिस्ट सांगतील एखाद्या पालकांना, त्यावेळेस त्या पाल्याला आणि त्यांच्या पालकांना इंजिनिअरिंगसाठी असणाऱ्या आवश्यक अभ्यासक्रमानुसार त्याची तयारी करून घेता येणं शक्य असतं आणि तो त्याच्यामध्ये सहजासहजी यशस्वी होतो. कारण काय असतं, तो एक अंदाज असतो. अंदाज जरी असला तरी तो शास्त्रीय पद्धतीनं मांडलेला असतो. समजा एखाद्याच्या बाबतीत तसं नाहीच घडलं ना, तर एक लक्षात बाबा आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे, आपल्यावरती दैनंदिन जीवनामध्ये अनेक घटकांचा परिणाम होत असतो. अगदी आपल्या असणाऱ्या जैविक, सामाजिक, मानसिक, आहारविषयक असणाऱ्या गोष्टी या सगळ्यांचा आपल्यावरती प्रभाव पडतो ना. पर्यावरणातील अनेक गोष्टींचा आपल्यावरती प्रभाव पडतो. म्हणजे आपला परिवेश बदलला ना, आपल्या वर्तनावरती त्याचा प्रभाव पडतो. आपल्या कुटुंबामध्ये असणारे लोक, कुटुंबामध्ये असणारे घडणाऱ्या आंतरक्रिया, म्हणजे बऱ्याचदा असंही असतं कुटुंबामध्ये अगदी सद्यकालीन परिस्थितीमध्ये उत्तम आंतरक्रिया होतात आणि 1-2 वर्षानंतर कुटुंबामध्ये संघर्ष सुरुवात व्हायला लागतात आणि ह्या संघर्षाचा आपल्यावरती परिणाम होतो ना. आणि म्हणून कदाचित पूर्वकथन चुकण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी आपण पाळणं गरजेचं असतं की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात भविष्यकथन करतील सायकोलॉजिस्ट, त्यावेळेस सद्यकालीन परिस्थितीमध्ये जे काय आहे त्याला आधारित असतं. आणि मग याच्यामध्ये जर काही बदल झाला ना, म्हणजे आपली जैविक यंत्रणा आहे, मानसिक आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, आपले दैनंदिन आपली जीवनशैली असते आणि याच्यामध्ये आपण जर अत्यंतपणे प्रभावीपणे जर बदल केले, मग ते सकारात्मक असतील, नकारात्मक दिशेने असतील, कोणतेही बदल केले तर त्याचा आपल्यावरती परिणाम होतो ना. आणि म्हणून वर्तनाचं पूर्वकथन करण्याचं काम मानसशास्त्रज्ञ करतात. म्हणजे मागा सांगितलेल्या उदाहरणामध्ये मुलं जर अशाच प्रकारे दंगा करत असतील, भांडण करत असतील, तर त्यांच्यामध्ये वैरभावपणा, आक्रमक वृत्ती वाढत जाईल आणि पुढे चालून ही मुलं आक्रमक वर्तन करू शकतात. हे भविष्यकथन आहे त्याचं. आणि त्यामुळं 4थं उद्दिष्ट आहे मानसशास्त्राचं, ते म्हणजे वर्तनाचं नियंत्रण करणं. आत्तापर्यंतची 3 जी उद्दिष्ट आहेत, ही 3 ध्येय आणि कार्ये ही मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखेवरती आधारित आहेत. मात्र वर्तनाचं नियंत्रण करणं आणि तिथपासून पुढे असणारी मानसशास्त्राची ध्येय ही उपयोजित शाखांच्या माध्यम, म्हणजे मानसशास्त्रामध्ये असणारं सैद्धांतिक ज्ञान असेल, नियम असतील, तत्वे असतील, वेगवेगळ्या पद्धती असतील, याचा वापर करून वेगवेगळ्या समस्या परिहार करणं, विकासाच्या दिशेनं नेणं, प्रगतीच्या दिशेनं नेणं, याच्यासाठी उपयोजित शाखा काम करतात. म्हणजे एवढ्यापर्यंत आपण जाणून घेतल्यानंतर मानसशास्त्रज्ञ पुन्हा नियंत्रण आणण्याचं काम करतात. म्हणजे वर्तन नियंत्रण करणं. वर्तन नियंत्रण करण्यासाठी काय केलं जातं, जे नकारात्मक आहे, जे व्यक्तीसाठी हानिकारक आहे, अशा गोष्टींवरती नियंत्रण आणलं जातं आणि ज्या गोष्टी उपकारक आहेत, ज्या गोष्टी व्यक्तीच्या वर्तनासाठी, विकासासाठी, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक असतात, ते रुजवण्याचं काम या नियंत्रण या घटकामध्ये केलं जातं. मग याच्यासाठी चांगलं आणि वाईट काय हे समजलं पाहिजे. ज्या गोष्टी योग्य आहेत, जे वर्तन प्रकार इष्ट आहेत, त्याची बळकटी करणं आणि जे वर्तन प्रकार अनिष्ट आहेत त्याचं नियंत्रण करणं किंवा ते व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातूनच बाजूला काढण्याचं काम हे मानसशास्त्रज्ञ करतात. म्हणजे वर्तनावरती नियंत्रण आणायचं, योग्य वर्तनाकडे व्यक्तीला झुकवायचं, योग्य वर्तन प्रकार व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये रुजवणं किंवा त्याची बळकटी करण्याचं काम केलं जातं. उदाहरणार्थ मागाच्या उदाहरणामध्ये मुले आक्रमक वर्तन करतात. हे वर्तन जर तसंच पुढं चालू राहिलं तर ही मुलं ही शत्रुभाव निर्माण करतील आणि आक्रमक वर्तन मोठमोठ्या प्रकारचं करू शकतात. मग याच्यावरती नियंत्रण आणायचं असेल ना, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही मुलं त्या ठिकाणी ज्यावेळेस आक्रमक होतात ना, याच्या पाठीमागं ही मुलं दिवसभर काय करतात शनिवारी, तर शनिवारी ही मुलं आक्रमक मालिका पाहतात. काय करतात ही मुलं? आक्रमक मालिका पाहतात, मारामारी असणाऱ्या मालिका पाहतात टी व्हीवरती, दूरदर्शनवरती, आणि त्या दूरदर्शनवरती जी मालिका पाहिली जाते त्याचा अंगीकार करतात ही मुलं.
मग ज्यावेळेस तुम्हाला वर्तनावरती नियंत्रण आणायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला असं करावं लागेल की शनिवारी मुलं जी कार्टून पाहतात, मालिका मारामारीच्या पाहतात, चित्रपट मारामारीचे पाहतात आणि म्हणून ती खेळायला आल्यानंतर त्याचंच अनुकरण करतात. बांडोरा यांचं असं मत आहे की आपण टी व्ही सिनेमामध्ये जे पाहिलं जातं किंवा जे दूरदर्शन असेल किंवा वेगवेगळ्या मालिकांच्याद्वारे जे पाहिलं जातं किंवा आक्रमक असणारी प्रसारमाध्यमं मुलं जर पाहत असतील तर त्याचा अंगीकार करण्याची शक्यता अधिक असते. हे बांडोरा यांनी याच्यावरती संशोधन केलेलं आहे आणि म्हणून मुलांना ते पाहूच देऊ नका ना. मग वर्तनावर नियंत्रण आणणं म्हणजे मुलं जे आक्रमक साहित्य पाहतात, आक्रमक मालिका असतील, आक्रमक कार्टून असतील, आक्रमक चित्रपट असतील तर हे मुलांना पाहू द्यायचे नाहीत. आणि हे जर मुलांना पाहू नाही दिलं तर मग काय करतील, मुलं त्या वर्तनापासून दूर जातील. मग आता मुलांनाचा तो जो वेळ आहे ना चित्रपट पाहण्याचा, तुम्हाला दुसऱ्या गोष्टींमध्ये, विधायक गोष्टींमध्ये लावावा लागेल. मग त्याच्यासाठी मुलांसाठी पोषक असणारे, त्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवणं असेल दूरदर्शनवरती, किंवा पालकांनी किंवा त्या सोसायटीमधील लोकांनी मुलांना त्यांचा त्यावेळचा वेळ इतर ठिकाणी अतिशय मनोरंजनात्मक करमणुकीच्या माध्यमातून कसा घालवता येईल याचा विचार होणं अपेक्षित असतं. आता त्यानंतरचं मानसशास्त्राचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे मानवाच्या जीवनाचा दर्जा उंचावणं. मी व्याख्यानाला सुरुवात करतानाच असं म्हटलं होतं की मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियाचा अभ्यास करतं आणि हे करत असताना मानवाचं जीवन सुधारणं, जीवनाचा दर्जा उंचावणं याच्यासाठी मानसशास्त्र आणि जगभरातील मानसशास्त्रज्ञ काम करताना दिसून येतात. आता याच्यामध्ये काय, मानसशास्त्राच्या ज्या वेगवेगळ्या शाखा याच्यामध्ये काम करतात त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मानव काम करत असताना त्यांच्या वेगवेगळ्या घटकांशी ज्या आंतरक्रिया होतात ना, ह्या आंतरक्रिया निकोप झाल्या पाहिजेत. जर ह्या सदोष आंतरक्रिया झाल्या तर मग मात्र त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण जीवनावरती होतो. आणि म्हणून मानसशास्त्राच्या ज्या वेगवेगळ्या उपयोजनात्मक शाखा आहेत ना, ते मानसशास्त्राच्या जीवनाचा दर्जाच उंचावतात. उदाहरणार्थ आरोग्य मानसशास्त्राची शाखा घ्या. आरोग्य मानसशास्त्राची शाखा व्यक्तीचं आरोग्य संवर्धन करण्याचं काम करते. व्यक्तीचं आरोग्य संवर्धन करणं, आरोग्याचा दर्जा उंचावणं, जीवनमान वाढवणं. वैकसिक मानसशास्त्राची शाखा ही व्यक्तीनं जगावं कसं, व्यक्तीच्या प्रत्येक स्टेजमध्ये असणारं कौटुंबिक समायोजन असेल, सामाजिक समायोजन असेल, व्यक्तिमत्वाचा विकास असेल, या सगळ्या गोष्टी आहेत ना, याच्या संदर्भात आपल्याला धडे देतात. औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची शाखा आपण कामाच्या ठिकाणी कसं असावं, कार्य निर्वर्तन कसं करावं, कार्य प्रेरणा कशा उंचावाव्यात, कार्य समाधान कसं उंचावावं याच्या संदर्भात संशोधन करण्याचं काम करतात. एकंदर मानवाच्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक घटकामध्ये उत्तमात उत्तम करून मानवाची प्रगती करणं, विकास करणं आणि एकंदर मानवाच्या जीवनाचा दर्जा उंचावणं, मानवाचं आरोग्य, मानवाचं आयुष्यमान उत्तमात उत्तम ठेवणं, एकंदर आपल्या जीवनावरती, आपल्यावरती वेगवेगळ्या घटकांचा जो परिणाम होत असतो, विपरीत परिणाम काही घटकांचा होतो. मग त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये असणारी जैविकता, अनुवंशिकता असेल, याच्यामुळे काही आपल्याला आजार येतील, काही सामाजिक परिवेशातील घटकांमुळे काही आजार येतील, काही मानसिक आघातामुळे आपल्यामध्ये आजार येतील. तर ह्या सगळ्यांवरती नियंत्रण आणून आपलं जीवन उत्तमात उत्तम कसं करायचं, आपल्या कार्यक्षमता कशा वाढवायच्या, उत्पादनाचा दर्जा कसा वाढवायचा, उत्पादन क्षमता कशा वाढवायच्या, कार्यसमाधान कसं निर्माण करायचं, याच्या संदर्भात अभ्यास करून त्याचं उपयोजन हे मानसशास्त्रज्ञ व्यक्तीच्या संदर्भात करतात. आणि म्हणून मानवी जीवनाचा दर्जा उंचावण्याचं काम ही मानसशास्त्र करतं. त्यानंतर महत्त्वाची बाब अशी आहे की व्यक्तीला दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळ्या समस्या येतात. आता ह्या वेगवेगळ्या ज्या समस्या असतात त्या आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतात. मग असणारे काही शारीरिक आजार असतील, मग त्याच्यामध्ये सद्यकालीन आपल्या परिस्थितीमुळे असणारे असतील किंवा आपल्या अनुवंशामुळे, जैविकतेमुळे आलेले असतील, सामाजिक घटकांमुळे आलेले असतील, काही मानसिक आघात होतात. आता नेहमीच प्रत्येक व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागतीलच असं नाही आहे, आपल्या अपेक्षेप्रमाणे असतीलच असे नाही. कारण बऱ्याचदा असं असतं की व्यक्तींच्या इतर व्यक्तींच्या वर्तनाचा, वागण्याचा, बोलण्याचा आपल्यावरती परिणाम होतो. काही आघातजन्य घटना आपल्यामध्ये घडत असतात आणि त्याच्यामुळं व्यक्तीचं शारीरिक मानसिक संतुलन बिघडतं आणि त्यावेळेस व्यक्ती अत्यंत अशा
समस्येमध्ये अडकते, समस्येतून बाहेर निघण्याचे मार्ग सगळे बंद होतात. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस व्यक्ती एखाद्या मानसशास्त्रज्ञांना जाऊन भेटते, एखाद्या समुपदेशकांना जाऊन भेटते, त्यावेळेस संपूर्ण समस्या सांगितली जाते. मग ती मानसिक असेल, शारीरिक असेल, सामाजिक असेल, कोणत्याही बाबतीत असेल, तर त्या समस्येतून बाहेर येण्यासाठी उत्तमात उत्तम उपाय सुचवण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक करतात. आणि त्यामुळे मानवाच्या जीवनामध्ये असणाऱ्या वैयक्तिक समस्यांचं निराकरण करणं आणि मानवाचं जीवन उत्तम करण्याचं काम मानसशास्त्र करतं. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बाब अशी आहे की आपण अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली. अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करत असताना एक अशा नकारात्मकसुद्धा काही गोष्टी घडू शकतात. मग त्याच्यामध्ये असणाऱ्या सामाजिक काही नकारात्मक गोष्टी घडतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खून असतील, मारामारी असतील, दरोडे असतील किंवा वेगवेगळे इतर नकारात्मक सामाजिक घटक असतील. ह्या अशा सामाजिक समस्या ज्या असतात, ह्या सामाजिक समस्या निराकरण करण्याचं काम मानसशास्त्रज्ञ करतात. म्हणजे महत्त्वाचं काम असं आहे की समाजामध्ये स्वास्थ्य असेल. जर आपण जागतिक आरोग्य संघटनेची व्याख्या जर बघितली तर आपल्या शारीरिक मानसिक आरोग्याबरोबरच आपलं सामाजिक स्वास्थ्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आपल्या आरोग्यासाठी. आणि म्हणून सामाजिक स्वास्थ्य उत्तम असेल तर आपलं वैयक्तिक जे स्वास्थ्य असतं हे वैयक्तिक स्वास्थ्य उत्तम राहू शकतं. आणि ज्यावेळेस सामाजिक स्वास्थ्य बिघडतं, समाजामध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या नकारात्मक गोष्टी घडतात, त्याचा व्यक्तीच्या मनोसामाजिक आरोग्यावरती, मनोशारीरिक आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो. आणि त्यामुळे व्यक्ती अगदी समस्याग्रस्त होतात, नैराश्यग्रस्त होतात. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक समस्या ज्या आहेत, या सामाजिक समस्यांवरती उपाययोजना सुचवणं असेल, उदाहरणार्थ हुंडाबळी असतील याच्यावरती उपाययोजना सुचवणं असेल, भ्रष्टाचार असेल याच्यावरती उपाययोजना सुचवणं असेल, आक्रमक वर्तन असेल किंवा दंगे असतील याच्यावरती उपाययोजना सुचवणं असेल, आणि ते नियंत्रणात आणण्याचं काम मानसशास्त्र आणि मानसशास्त्रज्ञ करतात. आणि सगळ्यात आणखी एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे मानसिक विकृती ज्या असतात किंवा मनोविकृती ज्या असतात, ह्या मनोविकृतींवरती उपचार करण्याचं काम. कारण मनोविकृती जशा शारीरिक व्याधी असतात त्याच पद्धतीनं मानसिक व्याधी आहेत. आणि आपल्या हे लक्षात यायला पाहिजे की 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये किंवा 20व्या शतकामध्ये अशी एक होतं की जगभरामध्ये फ्लू असेल, मधुमेह असेल, निमोनिया असेल किंवा वेगवेगळे संसर्गजन्य आजार असतील, यांनी मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचं प्रमाण हे जगामध्ये जास्त होतं. मात्र 20व्या शतकामध्ये वैद्यकशास्त्राने इतकी प्रचंड प्रगती केली आणि त्यावरती नियंत्रण आणलं आणि लोकांचं आयुर्मान वाढवलं आणि मृत्यूदर घटला. संसर्गजन्य आजारांचं प्रमाण कमी झालं. मात्र त्यानंतर मानसिक आजार डोकेवर काढू लागले. मानसिक आजारानं मृत्युमुखी पडणाऱ्यांचा असेल किंवा मानसिक आजारामुळे कार्य अक्षम होणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण वाढत गेलं आणि त्याचा परिणाम व्यक्तींवरती असेल, समाजावरती झाला. आणि म्हणून या मानसिक विकृतींवरती शास्त्रीय पद्धतीनं वेगवेगळ्या सायकोथेरपीचा वापर करून, मानसोपचार पद्धतींचा वापर करून, म्हणजे मनोविकृतीचं निदान करणं, त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा शोधणं आणि त्यावरती उपचार करून व्यक्तीचं आयुर्मान आणि आरोग्य उत्तम करण्याचं काम हे मानसशास्त्र करतं. तर अशा प्रकारे मानसशास्त्र हे एकंदरीत मानवाचं वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांचा परिहार करणं आणि मानवाची प्रगती आणि विकास करण्यासाठी काम करते. धन्यवाद.